बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि माझ्यासोबत माझी सहकारी। नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी। या बुलेटिनमध्ये आपण अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। कारण मात्र आता वेळ झाली आहे पेपरच्या बातम्या वाचण्याची। आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कधी-कधी पेपर वाचण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही। मात्र आता तुम्ही काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण लोकशाही मराठी खास तुम्हा सर्वांसाठी पेपरमधल्या बातम्यांचं एक बुलेटिन घेऊन आलंय। यामुळे यावेळेस आपण या बुलेटिनमध्ये आघाडीच्या वृत्तपत्रांमधील संपूर्णच ठळक बातम्या पाहणार आहोत। सुरुवात करूयात लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रात नेमकी कोणती बातमी आहे ती पाहूयात। खरं तर अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण आपण पाहतोय निवडणुकांच्या आता घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याच अनुषंगाने ही महत्त्वाची बातमी आहे। येत्या 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि तीच ही महत्त्वाची बातमी पाहायला मिळते। आयोगाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर 14 किंवा मग 15 मार्चला लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। तर आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणूक पूर्व आढावा घेतलाय। तर सोमवार ते बुधवार अर्थातच अगदी काही दिवसातच तिन्ही निवडणूक आयुक्त हे जम्मू विभाग तसेच काश्मीर खोऱ्याला भेट देतील। केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जम्मू आणि काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात 2 दिवसांपूर्वीच बैठक झाली होती आणि त्याच बैठकीमध्ये संपूर्ण माहिती पुरवली आहे। गृह मंत्रालयाने दिलेल्या तपशिलाच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू आणि काश्मीर या दोन्ही विभागांचा आढावा घेईल। तर सर्वोच्च न्यायालयाने जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला यावेळेस आढावा घेण्याचे आदेश देखील दिलेत। त्यामुळे आता अगदी 2 ते 3 दिवसातच म्हणावं लागेल, कारण लोकसभा निवडणुकीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। अगदी वर्षा साधारणतः आठवड्याभरात सध्या तरी लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय। मात्र काही औपचारिक प्रक्रिया बाकी आहे। यंत्रणात महाराष्ट्र टाइम्सची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आघाडीच्या वर्तमानपत्रातल्या आपण ठळक बातम्या पाहतोय त्यातील ही बातमी आहे। जोडीतोडीला वेग आलेला आहे। तेलुगू देसम आता भाजपसोबत जाणार अशी शक्यता आहे। आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि जनसेना पक्षप्रमुख पवन कल्याण यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा केली। त्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं। दरम्यान ओडिशात मात्र नवीन पटनाईक यांचा बीजू जनता दल आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी यांच्या भुवनेश्वर आणि पुरी या 2 महत्त्वाच्या लोकसभा जागांबाबत एकमत न झाल्याने दोन्ही पक्ष हे वेगवेगळ्या मार्गाने जातील असं दिसून येतंय। भाजपच्या प्रस्तावित 6 जागांचा युतीचा 17+6+2 असा एकंदरीत त्यांचा फॉर्म्युला असणार आहे। लोकसभेसाठी हा फॉर्म्युला पक्का करण्यावर सहमती असल्याचंही सांगण्यात आलं। त्यामुळे याबाबतीत नेमके पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। अर्थातच त्यामुळे आता नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण पाहूयात पुढचं वृत्तपत्र अर्थातच सामनामध्ये कोणती ठळक बातमी देण्यात आली आहे। आता जनतेचं न्यायालय हेच रूप धारण केल्याशिवाय राहणार नाहीये। उद्धव ठाकरे यांचा अंधेरीतील शाखांमधून जनसंवाद असं यावेळेस ठळक बातमी देण्यात आली आहे। चंदीगडमध्ये महापौर देखील आपल्याच पक्षाचा असावा यासाठी कारस्थान करणाऱ्या भाजपला सुप्रीम कोर्टानं दणका दिला असतानाच आता हिमाचल प्रदेशमध्ये सरकार पाडण्याचा डाव सुरू आहे। महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर देखील लबाड नार्वेकर आता भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। तर तिकडे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरोधात निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींनी राजीनामा देत भाजपच्या चिन्हावर लढण्याची तयारी केली आहे। अशा प्रकारे तुम्ही जर न्यायदानाची यंत्रणाच भ्रष्ट करणार असाल तर एक दिवस आता जनताच न्यायालयाचं रूप धारण करेल असा कठोर इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलाय। तर फोडाफोडी करणाऱ्या भाजपकडे आता नेतेच नाहीयेत, त्यामुळे भाजप आता भाडोत्री जनता पक्ष बनला आहे असा सणसणीत टोला यावेळेस उद्धव ठाकरेंनी लगावला होता आणि त्याच संदर्भातली ही बातमी आपल्याला सामनामध्ये पाहायला मिळते। या सामनाच्या बातमीतून खरं तर भाजपवरती हल्लाबोल करण्यात आलाय। करण नक्कीच अगदी वर्षा आता जनताच न्याय देईल निवडणुकीच्या माध्यमातून अशा प्रकारचे वक्तव्य शरद पवार यांनी पक्षफुटीनंतर केलं होतं। अगदी उद्धव ठाकरे हे वारंवार तेच म्हणाले। आता महत्त्वाचं पुढचं गुजरात समाचारची आपण बातमी पाहूया। 2000 कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला। डीएमकेच्या माजी नेत्याला यामध्ये अटक देखील करण्यात आली। तमिळनाडूमधील द्रुमकमधून हकालपट्टी करण्यात आली। तर द्रुमकमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या 36 वर्षीय जफर सादिक याला 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ड्रग्ज घोटाळ्यात गुंतल्याबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एनसीबी शनिवारी अटक केली। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा म्होरक्या जाफर सादिक याला एनसीबीने अटक केली। एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की जाफर सादिक हा भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियामध्ये पसरलेल्या ड्रग नेटवर्कचा प्रमुख आहे। त्याने एकूण 3500 किलो स्पुडोफेड्रिन हे औषध विदेशात पाठवले। दरम्यान त्यांचे राजकीय संबंध समोर आले आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
पूर आला तेव्हा त्यांनी डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन यांना मदत निधीमध्ये 5 लाख रुपये दिले होते. त्यांनी पक्षनिधी म्हणून 2 लाख रुपये दिल्याचाही प्रकार समोर आला. त्यामुळे खरं तर वर्षा नेहमीच चर्चा होत असते की ड्रग्ज रॅकेट इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकीय लोकांनी यामध्ये विशेष लक्ष घालून हा प्रकार थांबावा. मात्र इथे तर थेट आता राजकीय संबंध असल्याचं समोर येतं. अगदीच, कारण यानंतर आपण पाहूयात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया मधली अरुण गोयल यांचा निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा पाहायला मिळतोय. लोकसभा निवडणूक येत्या आठवडाभरातच जाहीर होऊ शकते. राज्यातील आता अनेक यावेळेस राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचाच राजीनामा दिलाय. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि आता अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मंजूर केलाय. निवडणूक आयोगात आधीच निवडणूक आयुक्त हे एक पद रिक्त होतं. गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडेच पदभार आहे. तर निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांशिवाय इतर 2 आयुक्त असतात. तर आधी एक पद रिक्त होतं, त्यानंतर आता अरुण गोयल यांनी देखील राजीनामा दिला. त्यामुळे आता ही दोन्ही पदं रिक्त झाली आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.